पेपर फुटीच्या बाबतीत कायदा व्हावा यासाठी आम्ही मुद्दा मांडला, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो। आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 3 महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ आता अभ्यास समिती त्यांनी बनवली। अध्यक्ष महोदय, 2 राज्यामध्ये ऑलरेडी पेपर फुटीचा कायदा आहे, तो इथं लागू करायला काय हरकत आहे? याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी पुढाकार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये असणाऱ्या एका सेंटरवर तिथं पेपर फुटला आणि त्या प्रश्नपत्रिका लोकांना आधीच मिळाल्या होत्या, मास कॉपी सुद्धा झालेली आपण सर्वांनी बघितली। काल आदरणीय देवेंद्र साहेब बोलत असताना मुलं सिरियस व्हावीत म्हणून 1000 रुपये आम्ही लावतो असं त्यांनी सांगितलं। खरं तर ज्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय तर त्याच्यावरनं असं वाटतं की सरकारच युवांच्या बाबतीत सिरियस नाही। पेपरफुटी या महाराष्ट्रामध्ये झाली, त्याच्या विरोधात आपण बोललो। विविध जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाले, त्याच्या विरोधात आपण बोललो। पेपर लीक विरोधी कायदा 2024 लागू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली। तर फसवणूक आणि अनियमितता रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास 3 वर्षांचा कारावास होईल, तर पेपर फोडणाऱ्याला 10 लाखांपर्यंतचा दंड बसू शकतोय। शिवाय परीक्षा आयोजित करणाऱ्याला 1 कोटीपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल।